रेट पण ठीकठाक आहे, जे नॉर्मल सगळीकडे तेच रेट आहेत. आणि मासे सर्व कुठले येतात? 600 ग्रॅमचे 2 आणि 300 ग्रामचा पापलेट आहे. प्रॉन्स वाटा केवढा असतो मांदेलीचा? कॅश नसेल तरी चालेल. इकडे पण बघा सुरमई मोठी कापलेली आहे. म्हणजे ह्यांच्या सासू होत्या. 2.5 किलोचं डोकंच होतं. ते गाड्या तर भरपूर लागलेल्या दिसतात. ते एक फिश मार्केट आहे जे आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच एक्सप्लोर होणार. नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आलो होतो ठाण्यातल्या वर्तक नगरला आणि ते एक फिश मार्केट आहे जे आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच एक्सप्लोर होणार आहे. म्हणजे याच्या अगोदर कधी मी ह्या मार्केटला आलेलो नाही, फर्स्ट टाईमच आलो आहे. आता असे आपण नवनवीन फिश मार्केट एक्सप्लोर करतच असतो आणि त्यातलंच एक नवीन फिश मार्केट, म्हणजे फिश मार्केट नवीन नाही तर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा येणार आहे म्हणून नवीन, कारण हे फिश मार्केट जुनंच असेल. आणि ते कसं फिश मार्केट आहे काय ते तुम्हाला मी सर्व सांगणार आहे व्हिडिओमध्ये. आणि त्यासोबत कुठे आहे ते पण सर्व तुम्हाला डिटेल मी देईनच. पण हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता या मार्केटमध्ये कुठकुठले मासे आहेत आणि काय रेटने ते पण बघूया आणि हे मार्केट एक्सप्लोर करूया. चला तर मग. बापरे, इथे गाड्या तर भरपूर लागलेल्या दिसतात. गर्दी आहे की काय मार्केटमध्ये एकदम. आणि इकडे आतमध्ये हे मार्केट आहे वर्तक नगरचं फिश मार्केट. सुरुवातीला इकडे भाजीवाले भाज्या वगैरे तिकडे व आणि हे आहे फिश मार्केट. ठाणे महानगरपालिका दिलेलं आहे बघा, वर्तक नगर प्रभाग समितीमध्ये फिश मार्केट. हे बघा ते सुरुवातीला तुम्हाला मुशी वगैरे दिसते. मुशी कशी आहे दादा? 100ला एक. बघा एवढी मुशी आहे, 100 रुपयाला एक मुशी आहे. आणि हा काय रोहू आहे का? गोड्या पाण्याचा रोहू पण आहे इकडे. तर मुशी दिसली. आणि हा मला वाटतं बासा आहे ना. बघा बासा पण आहे. रोहू आहे 200 रुपये किलो आणि बासा 170 रुपये किलो. आणि इकडे बघा मच्छी मार्केट आहे, म्हणजे हे तुम्हाला दिसणारच मांजर वगैरे. 3 होईल ना. आणि इकडे बघा ही सुरमई केवढी मोठी कापली आहे. ही किती किलोची सुरमई असेल दादा? 15? बघा 20 किलोची सुरमई केवढी मोठी आहे बघा सुरमई. काय म्हणता? 2.5 किलोचं डोकंच होतं. बघा 2.5 किलोचं डोकंच होतं. एवढी मोठी सुरमई. हे बघा हे जुने इकडचे खरीदार आहे त्या मार्केटमध्ये डेली नेहमी येतात ना? रेग्युलर येतात. आणि ओके, म्हणजे वडिलांपासून तुम्ही इथे येतात? म्हणजे ह्यांच्या सासू होत्या. म्हणजे पिढ्यानपिढ्या हे मार्केट आहे. फ्रेश मासे फ्रेश मिळतात ना? मासे एकदम फ्रेश मिळतात. तुम्ही काय घेतलं आता? आम्ही आता बांगडे घेतले, प्रॉन्स घेतले. ओके, घेतले. आता सुरमई कधी काय आज बांगडे घेतले. बांगडे घेतले. कसे बांगडे? हे बघा 200 रुपयाला 4 बांगड्या आहे. आणि आज सुरमई काय किलो आहे? 700 रुपये किलो. बघा ही 700 रुपये किलो अक्कीवाली. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ही साफ वगैरे करून ना अक्की येते. आणि ही तुम्हाला फक्त पीस मिळतील याच्या क्लीन एकदम. ही 1000 रुपये किलो. केवढी मोठी आहे बघा ना. 20 किलोची सुरमई आहे. आणि इकडे हलवा मला वाटतं हा जवळजवळ 2 किलोच्या आसपासचा आहे. जास्तच होईल बघा हलवा. वजन करून बघतात. 2.25 किलो. बघा कसा किलो आहे हलवा? 700 रुपये किलो हलवा आहे. बाकी कुप्पा पण आहे इकडे, पण मला संपत आली कुप्पा. कसा आहे कुप्पा? 300 रुपये किलो. हा बघा हा सगळा 300 रुपयाचा आहे. आणि मुर्दूचा कसा आहे? किती? 400 रुपये किलो मुर्दूचा. हा काने काने बरंच नाव आहे त्याला. मुर्दूसा म्हणतात, सुळे पण म्हणतात. हे बघा सुळे पण आहे. हा रेमवे पण म्हणतात. आणि पापलेट बेचत दादा? 600 रुपये. हे बघा 600 रुपये जोडी पापलेटची. आणि बघा 500ला 3. आणि बघा हे 500 रुपयाला 3 आहे. आणि इकडे गर्दी बघा केवढी आहे मासे घ्यायला ह्या ताईंकडे. आणि बघा इकडे पण आहेत फ्रेश फ्रेश मासे. आणि हा चिताडा कसा आहे? चिताडा कसा? 700 रुपये किलो. बघा 700 रुपये किलो चिताडा आहे. आणि रावस आहे इकडे. रावस कसा आहे? 700 रुपये किलो. बघा 700 रुपये किलो रावस आहे. आणि इकडे पण बघा सुरमई मोठी कापलेली आहे. दिसते का? मोठा रावस आहे. हे बघा ही सुरमई तुम्हाला एक 10 ते 12 किलोची सुरमई होती. 10 किलोची सुरमई होती. कसे आहे सुरमई? बघा 1000 रुपये किलो सुरमई. आणि प्रॉन्स बघा इकडे हे आपले फार्मचे प्रॉन्स आहेत पाळलेले. हे कसे? 500 रुपये किलो. हे 500 रुपये किलो. आणि हे समुद्राचे? समुद्र 400 रुपये. 400 रुपये. हे बघा हे 400 रुपये किलो आहे. आणि बोंबील कसे दादा? बोंबील 200ला 5 आहे. ते बघा 200 रुपयाला 5 बोंबील आहे. हे बघा
200 रुपयाला 5 बोंबील. आणि हा लेपा कसा आहे? लेपा 200 जोड आहे. हा बघा 200 रुपयाचा वाटा आहे लेपा. 6 पीस आहेत लेपाचे. 200 रुपये. आणि सौंदाळे कसे दादा? 300 रुपये किलो आहे दादा. हे बघा 300 रुपये किलो सौंदाळे. सौंदाळे पण आहेत मार्केटमध्ये जे आपल्याला जरा बऱ्यापैकी आवडतात सौंदाळे. हा बघा हा हलवा आहे. अख्खा हलवा 300 रुपये ना? 300 रुपये छोटा आहे. वजनावर नाही ना? वजनावर 700 रुपये किलो. 700 रुपये किलो वजनावर आणि 300 रुपये. आणि पापलेट कसे म्हणाले? 500ला 4, 500ला 3 घ्याल तसे. बघा 500 रुपयाला 3, 500 रुपयाला 4 असे साईज प्रमाणे. साईज प्रमाणे. आणि मोठावाला कसा आहे तो? मोठावाला 700ला जोडी आहे. 700 रुपये जोडी आहे मोठावाला. आणि बारकी सुरमई कशी दिली? 300 वाले 400 वाले साईजवर येत आहे ना? आणि किलोवर घेतली तर हे 700 रुपये किलो. बघा 700 रुपये किलोला आहे. आणि साईजवर असं 400 रुपये 300 रुपये अख्खी मिळेल. आणि इकडे ऑनलाईन पेमेंटची सोय आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. कॅश नसेल तरी चालेल. ऑनलाईन पेमेंटची सोय आहे इकडे तुमच्याकडे. आणि खूप जाड पीस नका करू. आणि बघा इथे पापलेट कटिंग सुरू झालेलं आहे. आणि पापलेट घेतलंय. आणि तुम्हाला एक पाहिजे तर एक पापलेट पण मिळतो. काय टेन्शन जोडी पाहिजे असं काय नाही. असं गोल रिंग कटिंग चालू आहे. रिंग कटिंग केली. इकडे बघा या ताईंकडे इकडे मुशी आहे. मुशी कशी आहे ताई? 150 ला आहे. ही बघा. आणि ही मोठी मुशी आहे. 150 रुपयाला एक आहे. बघा ही मुशी. आणि बघा इकडे बांगडे आहेत. 200 रुपयाला 4 आहेत. बघा ही साईज बघा बांगड्यांची. आणि एखादा लावून मिळेल तुम्हाला म्हणजे 5 मिळतील 200 रुपयाला. आणि ही मांदिली आहे. वाटा केवढा असतो मांदिलीचा? 50चा. हा 50 रुपयाचा मांदेलीचा वाटा आहे. आणि इकडे बघा सौंदाळे पण आहेत. आता हा कसा वाटा सौंदाळ्याचा? 100ला पाव 40 रुपये किलो. 1 किलोवर आहे का? ओके बघा 100 रुपयाला पाव किलो आहे. आणि 300 रुपयाला किलो आहे. म्हणजे किलो घेतली तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल. 300 रुपयात मिळेल. बाकी पाव किलो घेतली तर 100 रुपये पाव किलो. आणि हा बारका जिताडा बघा. कसा जिताडा? जिताडा कसा दादा? 800 ग्राम आहे. बघा हा जिताडा 800 ग्राम आहे. 500 रुपयाचा ना? बघा 500 रुपयाचा 800 ग्राम जिताडा आहे. एवढा अंदाज आहे त्यांचा. बाकी हा असा घेतला तर अख्खा 700 रुपये किलोच्या हिशोबाने मिळेल तुम्हाला. आणि तिकडे बघा इकडे करली पण कटिंग चालू आहे. करली अशी कापली जाते. प्रॉन्स आणि प्रॉन्स 1 किलो. प्रॉन्स कसे दादा? 500 450 रुपये 1 किलो. 500 रुपये किलो. 1 किलो येते 450. बघा 1 किलो घेतलं तर 450 रुपयाला. 1 किलोपेक्षा कमी घेतलं तर 500 रुपयाच्या भावाने मिळेल. आणि ते समुद्रातले ते 400. बघा हे 400 रुपये. हा ते 800 ग्राम. ओके ही 1.5 किलोची आहे का? ही कशी किलो आहे? 600 रुपये किलो आहे. बघा सुरमई 600 रुपये किलो. आणि मोठीवाली बघा मोठीवाली डायरेक्ट साफ केलेली म्हणजे क्लीन एकदम पीस मिळतील ती 1000 रुपये किलो आहे. बघा ही सुरमई 1000 रुपये किलो. आणि अख्खी याची 600 रुपये किलो. ए आशू मला दे करून. इथे बोंबील आहे आणि पापलेट आहे. हे बघा इकडे पापलेट आहे. पापलेट कशी दादा ही? 700 जोडी. 600 ग्रामची 2 आहेत. हे बघा 600 ग्रामचे 2 आणि 300 ग्रामचा पापलेट आहे. 700 रुपये जोडी आहे. आणि बारकीवाले कशी दिलीत मग? 500ला 4 आहेत. 500. हे बघा 500 रुपयाला 4 पापलेट आहे. इकडे झालेत कटिंग. पापलेट आहे पटापट चालू आहे कटिंग. आणि बोंबील कसे किलो दादा? बघा 300 रुपये किलो बोंबील आहेत. बघा किलोवरती असं वाट्यावर पण लावलेत ना? हे बघा 100 रुपये वाटा आहे. 5-5 पीस आहेत. आणि मार्केट कधीपासूनच आहे इथे? 45-45 वर्षांनी. हे जुनं मार्केट आहे ना? हां बघा खूप जुनं मार्केट आहे. पण आता आपल्याला आज माहिती पडलं. म्हणजे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती येते. माहिती पडत नाही. जर आतमधल्या साईडला आहे. आणि वर्तक नगरचंच आहे ना म्हणतात? ओके बघा जास्त नाही ते. बघा हे एक आहेत. हे तिघं पण एकच आहे म्हणजे एकच ठिकाणचे. तिकडे ते दोघं ते त्यांचं एक आहे. आणि इकडे हे बघा हे एक आहे. असे 3च वेंडर आहेत जास्त नाही आहेत. आणि हे मासे सर्व कुठून येतात? कुलाब्यावरून ना? ससून डॉगचेच ना? म्हणजे एकदम फ्रेश मासे. ससून डॉग म्हटलं की गॅरंटेड मासे. काय टेन्शन नाही. एकदम गॅरंटी. आणि हा खापरी आहे ना? बघा खापरी बघा साफ करायला लागतो. एवढा मोठा बघा. खापरी कसा किलो आहे मग? आता 1700 भाव आहे. तर मग 12, 13, 14, 15 आतमध्ये. म्हणजे आजचा भाव 1700 रुपये आहे. बघा आजचा भाव आहे 1700 रुपये किलो. हा मला वाटतं 700-800 ग्रॅम. 2.5 किलोला 3. 2.5 किलोला 3 बरोबर ना? 700-800 ग्रॅम म्हणजे 2.5 किलोमध्ये 3 बसतात. बघा खापरी पापलेट.
तुम्ही इकडचे प्रॉपर इकडचेच ना? इथे जन्म झाला आमचा. नाही म्हणजे आम्ही उरणवाले आहे. उरणवाले आहे तुमचं. ठीक आहे मित्रांनो, हे आपलं वर्तकनगरचं फिश मार्केट होतं आणि एक्सप्लोर करून झालेलं आहे. जास्त मोठं नाही, 3च वेंडर आहेत, पण मासे सगळे आहेत आणि स्पेशली समुद्रातले जास्त मासे आहेत. गोड्या पाण्याचे पण दिसले आपल्याला एका ठिकाणी, जिताडा सॉरी बासा आणि तो रोहू. बाकी तर सगळे समुद्राचेच मासे होते. कोळंबी, पापलेट, जे आपल्या रेग्युलर मासे असतात ना, आपण रेग्युलर पाहतो खातो तेच मासे होते. आणि रेट पण ठीकठाक आहे, जे नॉर्मल सगळीकडे तेच रेट आहेत. त्यामुळे रेटच्या हिशोबाने पण व्यवस्थित मार्केट आहे. आणि मासे आता मी तरी घेतले ते बघा, तुम्ही बघितलं ते बोंबील घेतलं आहे आणि हे घेतलं मांदिली घेतली आहे. बाकी आता ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ह्या मार्केटला या, कारण हे मार्केट आता वर्तकनगरचं मार्केट आहे. आणि हे बघा पाठीमागे वर्तकनगरचा नाका आणि ह्याच्या पाठीमागे जे साईबाबा मंदिर आहे ना, प्रति शिर्डी आपण जे म्हणतो, हे ह्या रोडच्या त्या पलीकडच्या रोडला आहे. म्हणजे इथून जवळच आहे, बाजूला हे मार्केट आहे. त्यामुळे तुम्हाला हे आरामात मार्केट मिळेल. म्हणजे आपण कुठलं जंक्शन म्हणतो आपण, कॅडबरी जंक्शन आहे, तिथून वरती आलात ना की तुम्हाला हे मार्केट वर्तकनगरच्या नाक्यावरती भेटेल. जे वर्तकनगर नाक्यावरती हे मार्केट आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.